प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या कुटुंबाबाबत एक मोठी आणि खळबळजनक माहिती समोर येतेय. मुलीचं लग्न होऊन 1 महिना झाला नव्हता, तोच अचानक असं काय घडलं की महाराज भयानक तापले. त्यांनी थेट एका वाक्यात विषय संपवला. सध्या एक बातमी व्हायरल होत आहे. ती बातमी इंदुरीकर महाराजांच्या कुटुंबाच्या बाबतीत आहे. आपल्याला माहीत आहे की महाराजांच्या कन्येचा विवाह होऊन जेमतेम 1 महिना सुद्धा नीट झाला नसेल. सगळं काही आनंदात सुरू होतं, पण अचानक असं काय घडलं की महाराज प्रचंड भडकले. अचानक महाराजांनी एकाच शब्दात सगळा मॅटर कसा काय क्लोज केला? नेमकं काय घडलं असं की एका बापाने कोट्यवधी रुपये खर्च करून थाटामाटात लावलेलं लग्न एका बाजूला राहिलं आणि महाराजांनी थेट विषय संपवला? सगळं सुरळीत सुरू होतं, पण महाराज जेव्हा लग्नानंतर आपल्या मुलीच्या घरी गेले, म्हणजे तिच्या सासरी गेले, तेव्हा त्यांचं स्वागत मोठ्या प्रमाणात झालं होतं. गावातली लोकं आले होते, महाराजांचे प्रचंड आदरातिथ्य झालं. पण जेव्हा महाराज घराच्या आत गेले, तेवढ्यात मुलगी धावत धावत महाराजांच्या गळ्यात येऊन पडली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. महाराजांच्या काहीतरी लक्षात आलं की महाराजांनी त्या जागेवरच उत्तर दिलं. हे कशाबद्दल संपवलं? इतकं मोठं लग्न केलं, पण अचानक सगळा विषय का सकाळी संपला? महाराजांचा तो अवतार पाहून लोकांना भरोसाच बसत नव्हता. कोणताही बाप असू द्या, जेव्हा तो आपल्या काळजाच्या तुकड्याला दुसऱ्याच्या घरी पाठवतो, तेव्हा त्याची एकच प्रामाणिक इच्छा असते की आपल्या लेकीचा संसार सुखासमाधानाचा व्हावा. तिला खाण्यापिण्याची, राहण्याची कोणतीही सोय कमी पडू नये. ती कायम आनंदात राहावी. खरं तर हे लग्न झाल्यापासूनच याचे वेगवेगळे व्हिडिओ इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत होते. आधी लग्नाचे क्षण, त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडच्या सत्यनारायणाच्या पूजेचे व्हिडिओ फिरत होते. त्यानंतर ज्ञानेश्वरीचा वाढदिवस सुद्धा सासरच्या लोकांनी अगदी जोरात साजरा केला, ज्यात ज्ञानेश्वरी खूप मोठ्या प्रमाणावर हसताना खुश दिसत होती. इंस्टाग्रामवरचे ते व्हिडिओ पाहून पब्लिकला असं वाटलं होतं की सगळं काही सुरळीत सुरू आहे. पण खरं गुपित उघड झालं जेव्हा महाराज स्वतः तिथे गेले. जेव्हा आपल्या स्वतःच्या मुलीच्या बाबतीत कोणतीही गोष्ट उघडकीस येते, तेव्हा कोणत्याही बापाचा संयम सुटतो, राग अनावर होतो आणि मग तो बाप असा काही निर्णय घेतो की विषयच संपवून टाकतो. मग नेमकं असं काय घडलं इतक्या कमी दिवसांत की महाराजांनी सगळा विषय ऑन द स्पॉट क्लिअर केला? थेट महाराज का संतापले? नेमकं महाराजांना सासरी कोणती गोष्ट खटकली? कोणतं होतं ते लपलेलं गुपित जे इतक्या कमी दिवसांत जगासमोर आलं आणि ज्याने सगळा खेळच संपवला? काय आहे या पूर्ण प्रकरणामागचं खरं सत्य? चला नीट ऐका, जाणून घेऊया हा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. मे महिना उजाडला की महाराष्ट्रात लग्नाचा नुसता धडाका असतो. रोज हजारो लग्न लागत असतात आणि लोक 2 दिवसात विसरूनही जातात. पण याच महाराष्ट्रात एक असं लग्न पार पडलं ज्याला अनेक दिवस उलटून गेले तरी त्याची चर्चा थांबायला अजिबात तयार नाही. ते लग्न दुसरं तिसरं कोणाचं नसून आपले प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांच्या लाडक्या मुलीचं होतं. लग्न म्हटलं की आनंद, जल्लोष आणि अफाट खर्च हा आलाच. पण या लग्नाची चर्चा तर लग्न लागण्याच्या 2 दिवस आधीपासूनच सुरू झाली होती. अक्षरशः 100 एकराच्या विस्तीर्ण जागेत उभारलेला तो भव्य मंडप, शेकडो गाड्यांची VIP गर्दी, लग्नाच्या मुहूर्ताला आलेले मोठे नामवंत उद्योगपती आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री. लग्नाचा हा अथाट थाट अख्ख्या महाराष्ट्राने सोशल मीडियावर डोळे भरून पाहिला. या लग्नात नक्की किती कोटी खर्च झाला, जेवणाची सोय कशी होती, याचे वेगवेगळे आकडे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. पण लग्नाचे विधी संपले, लेकीचा संसार सुरू झाला आणि अवघ्या काही दिवसांतच सोशल मीडियावर अशा काही उलटसुलट बातम्या आल्या की सगळीकडे एकच खळबळ उडाली. थेट महाराजांचा एक कधीच न पाहिलेला अवतार लोकांना पाहायला मिळाला. पण मित्रांनो, मोठा प्रश्न हा पडतो की लग्न तर अगदी व्यवस्थित पार पडलं होतं, मग अवघ्या काही दिवसांच्या संसारात असं काय विपरीत घडलं की आपले महाराज अचानक तापले? मुलीच्या डोळ्यात पाणी येण्यामागे नक्की काय कारण होतं? तुमचं तोंड काळं करा असं जाहीर म्हणण्याची वेळ महाराजांवर का आली? पुढे बघा नक्की काय झालं ते. सुरुवातीला लोकांमध्ये फक्त एकच उत्सुकता होती की महाराजांचा जावई नक्की कोण आहे. जावयाचं नाव होतं साहिल चिलप. चिलप कुटुंब हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि बडं व्यावसायिक कुटुंब म्हणून ओळखलं जातं. लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांची एकूण प्रॉपर्टी तब्बल 700 कोटींच्या घरात आहे. इतकी अफाट श्रीमंती पाहूनच महाराजांनी आपल्या मुलीचा हात त्यांच्या हातात दिला, अशा चर्चा उघडपणे रंगू लागल्या होत्या.
मुलगी आता सोन्याच्या पाळण्यात हलणार, आलिशान मर्सिडीज गाड्यांमधून फिरणार असं लोक बोलत होते. लग्न झाल्यावर काही दिवसांतच त्यांच्या सत्यनारायणाच्या पूजेचे व्हिडिओ समोर आले, जेजुरीला देवदर्शनाला गेलेले व्हिडिओ आले आणि ज्ञानेश्वरीचा पहिला वाढदिवस सासरच्या लोकांनी मोठ्या दिमाखात साजरा केला. त्याचेही व्हिडिओ इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल झाले. हे सगळं चक्र पाहून सर्वसामान्यांना वाटत होतं की संसार अगदी सुखाचा सुरू आहे. पण याच दरम्यान सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला ज्याने थेट लोकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. पण मग विचार करा, जर मुलगी इतकी सुखात लोळत होती, सासरचे लोक इतके गडगंज श्रीमंत होते, तर मग अचानक असं काय झालं की 700 कोटींची श्रीमंती एका बाजूला राहिली आणि महाराज थेट तापले? मुलीचा संसार सुरू होऊन काही दिवसच झाले असताना महाराजांना असं काय सत्य समजलं? पुढे जे घडलं ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. आता आपण वळूया त्या मुख्य गोष्टीकडे, जी सध्या सोशल मीडियावर आणि इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या सासरी भेट देण्यासाठी गेले होते. गाडीतून महाराज खाली उतरले. त्यांचा चेहरा नेहमीसारखा अत्यंत गंभीर होता. सासरच्या मंडळींनी महाराजांचं जंगी स्वागत केलं. काही लोक महाराजांच्या पाठीमागे चालत होते. महाराज थेट आपल्या मुलीच्या खोलीकडे गेले. ज्ञानेश्वरी वडिलांना पाहून उभी राहिली. तिच्या डोळ्यात गळगळा पाणी आलं. वडिलांना समोर पाहताच एका मुलीला जे भरून येतं तसंच काहीसं तिथे घडलं. पण तिथूनच लोकांच्या मनात एक मोठा डाऊट, एक मोठी शंका निर्माण झाली. लोकांनी त्या व्हिडिओचे वेगवेगळे अर्थ काढायला सुरुवात केली. बघा, लग्न होऊन थोडेच दिवस झालेत आणि मुलीच्या डोळ्यात पाणी आलं. नक्कीच काहीतरी गडबड आहे, अशा कमेंट्स लोकांनी करायला सुरुवात केली. 700 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, या सगळ्याच्या मागे काहीतरी काळोबेरं तर नाही ना, अशी चर्चा सोशल मीडियावरील टीकाकार आणि लोकांनी सुरू केली. खरं तर काही दिवसांपासून लोकांमध्ये एकच चर्चा रंगली होती: महाराजांच्या जावयामागचं नेमकं वास्तव काय आहे? अनेकांना त्यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती. त्यातच काही न्यूज चॅनल्सवर त्यांच्या अफाट संपत्तीबद्दल वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या जाऊ लागल्या. पण आपण अनेक वेळा पाहिलंय, काही कुटुंब अचानक श्रीमंत होतात, पण त्या पैशामागचं खरं कारण मात्र बाहेर येत नाही. आणि याच दरम्यान एका वृत्तवाहिनीने त्या घराण्याचा संपूर्ण भूतकाळच लोकांसमोर आणला. त्यांनी इतकं मोठं साम्राज्य उभं केलं, तरी सुरुवात कुठून झाली होती हे पहिल्यांदाच उघड झालं. साहिल चिलक यांच्या वडिलांची कहाणीही तितकीच वेगळी होती, कारण हे लोक मुळात मुंबईतले नव्हतेच. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील काटेडे गावात साधं शेतकरी जीवन जगणारे हे कुटुंब 2003 साली मुंबईत आलं आणि काही वर्षांतच कोट्यावधींचं नाव कमावलं. पण अचानक असं काय घडलं की आता हे सगळं पुन्हा चर्चेत आलं? आणि असा कोणता क्षण आला की महाराज स्वतः थेट मुलीच्या सासरी गेले आणि त्यांनी सगळ्यांसमोर भूमिका स्पष्ट केली? कारण खरं तर हे लग्न अत्यंत भव्य पद्धतीने पार पडलं होतं. लग्नानंतर सोशल मीडियावर लोकांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली. अनेक जण म्हणत होते, प्रवचनांमध्ये साधेपणाचा संदेश देणारे महाराज स्वतःच्या मुलीच्या लग्नात एवढा मोठा खर्च कसा करू शकतात? दाखवण्यासाठी साधेपणा आणि प्रत्यक्षात वेगळंच, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सतत फिरत होत्या. सुरुवातीला महाराजांनी या टीकेकडे दुर्लक्ष केलं, पण पुढे जे घडलं त्यानंतर सगळाच माहोल बदलून गेला. लग्नाला अजून काहीच दिवस झाले होते. 3 मे रोजी विवाह झाला आणि काही दिवस संसार सुरू असतानाच महाराज अचानक मुलीच्या सासरी पोहोचले. त्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यातून अफवांचा पूरच आला. लोकांनी वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली. कुणी काही बोलत होतं तर कुणी काही वेगळंच सांगत होतं. मग असा कोणता प्रसंग घडला होता की महाराजांना स्वतः पुढे येऊन हा विषय थांबवण्याची वेळ आली? एवढ्या कमी दिवसांत नेमकं काय बिनसलं होतं? खरं तर लग्नानंतर काही दिवसांनी ही चर्चा शांत व्हायला हवी होती, पण उलट सोशल मीडियावर टोमणे, आरोप आणि अफवा आणखी वेगाने पसरू लागल्या. आणि हे सगळं पाहून महाराजांच्या मनातली चीड वाढत गेली. कारण प्रत्येक बाप आपल्या मुलीला वाढवण्यासाठी आयुष्यभर झटत असतो, तिचं लग्न आनंदाने आणि अभिमानाने करतो. पण त्याच मुलीच्या संसारावर आणि कुटुंबावर लोक सतत प्रश्न उपस्थित करू लागले तर त्या वडिलांच्या मनाला वेदना होणारच. आणि अशा वेळी एखादा माणूस शांत बसू शकत नाही. मग नेमकं कोणत्या गोष्टीने महाराज इतके दुखावले गेले? कोणत्या कारणामुळे त्यांनी थेट टीका करणाऱ्यांना उत्तर द्यायचं ठरवलं? खरं तर त्यांचा सर्वात मोठा संताप हा लोकांच्या सततच्या बोलण्यावर होता. त्यांच्या मुलीच्या लग्नावर अक्षरशः सोशल मीडियावर टीकेची लाट उसळली होती.
इतकंच नाही तर लग्नानंतर महाराजांनी स्वतः माईक हातात घेऊन स्पष्ट सांगितलं होतं की या लग्नाचा खर्च मी एकट्याने केलेला नाही, माझ्या भक्तांनीही साथ दिलीये. तरी सुद्धा लोक शांत बसले नाहीत. याच गोष्टीने महाराज आतून खूप अस्वस्थ झाले होते. लग्नानंतर त्यांनी एका कार्यक्रमात कीर्तनही केलं, पण त्या ठिकाणीही त्यांनी हा विषय मुद्दाम टाळला. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरची वेदना लपून राहिली नाही. कारण ज्या समाजासाठी आपण आयुष्यभर सेवा केली, त्याच समाजाकडून आपल्या मुलीच्या आयुष्यावर प्रश्न उपस्थित होत असतील तर ते कोणत्याही बापाला सहन होणार नाही. एक वडील म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य पूर्ण केलं होतं, पण तरीही लोकांच्या नजरेत ते चुकीचे का ठरत होते, हा प्रश्न त्यांना आतून सतावत राहिला. मित्रांनो, आत्तापर्यंतही आपण या संपूर्ण प्रकरणाची सोशल मीडियावरील बाजू आणि व्हायरल व्हिडिओ मागची सत्यता समजून घेतली. पण एक प्रेक्षक म्हणून आणि या समाजाचा जबाबदार घटक म्हणून आपण याकडे कशा पद्धतीने पाहतो हे देखील तितकेच महत्त्वाचं आहे. आज यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर कोणत्याही माहितीची शहानिशा न करता केवळ काही संकेतांचा क्लिप पाहून एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यावर थेट निष्कर्ष काढण्याची एक चुकीची पद्धत सुरू झाली आहे. इंदुरीकर महाराजांनी आयुष्यभर समाधान प्रबोधनाचे डोस दिले, चुकीच्या गोष्टींवर जाहीर टीका केली. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांमध्ये नक्कीच जास्त उत्सुकता असते हे आपण समजू शकतो. परंतु एखाद्या मुलीच्या डोळ्यातील पाणी किंवा लग्नाचा खर्च यावरून थेट तिच्या संसारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे कितपत योग्य आहे याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. कोणत्याही व्यक्तीच्या कौटुंबिक प्रकरणांमध्ये काही अंतर्गत गोष्टी असू शकतात ज्या केवळ सोशल मीडियावरील तर्कवितर्कांमुळे पूर्णपणे समोर येत नाही. त्यामुळे अशा संवेदनशील विषयांवर कमेंट करताना आपण अधिक समजूतदारपणा दाखवणे गरजेचे आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर तुमचे मत काय हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तुम्हाला काय वाटते? सोशल मीडियाने एखाद्याच्या खाजगी आयुष्यात कितपत हस्तक्षेप करावा? महाराजांच्या भूमिकेकडे तुम्ही एक वडिलांच्या नजरेतून कसे पाहता? तुमचे जे काही प्रामाणिक मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमचे मत आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण तुमच्या कमेंट्समुळे या विषयाला एक योग्य दिशा मिळू शकते. जर तुम्हाला ही माहिती आणि आमचे हे सविस्तर विश्लेषण आवडले असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंतही या प्रकरणाची खरी बाजू पोहोचेल. जर तुम्ही आमच्या चॅनलवर आज पहिल्यांदाच आला असाल आणि तुम्हाला महाराष्ट्रातील चालू घडामोडी, राजकीय विश्लेषणे आणि अशाच खळबळजनक बातम्यांचे सत्य जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. शेजारी दिलेले बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा पुढील कोणताही व्हिडिओ तुमच्याकडे मिस होणार नाही. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात आणि मौल्यवान मत कमेंटच्या माध्यमातून शेअर केली याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी आहे. धन्यवाद.